तर आज मी खूप दिवसानंतर चहा पिला आणि त्यानंतर गेली होती लाईट बिल भरण्यासाठी, कारण खूप दिवसापासनं लाईट बिल आलेलं पण कोणीच भरत नव्हतं. तर मी विचार केला की लाईट बिलच्या नावाने थोडंसं बाहेर फिरून येता येईल. सो त्यामुळे मी गेली होती लाईट बिल भरण्यासाठी. आय नो की हे काम ऑनलाईन पण होतं, पण थोडेसे इश्यूज चालू आहेत ऑनलाईन, त्यामुळे मी स्वतः गेली होती. आणि हे रोडवरचं ड्रेनेजचं काम चालू होतं आणि त्यानंतर मी बनवायला घेतली एक छानशी क्यूटशी व्हायरल रेसिपी विच इज सोन पापडी, विच इज माय फेवरेट ऑल्सो. सो तर मी ट्राय केली होती. सो खूप छान झाली होती. फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती छान झाली होती. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल, मला तर आवडली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट टाईम जेव्हा करत असेल तेव्हा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन. सो तर मी रेडी झाली होती बाहेर मार्केटला जाण्यासाठी, कारण की खूप दिवस झाले मी मार्केटला बाहेर नाही गेलेली. सो त्यामुळे मम्मी आणि मी चाललो आहे मस्त वजिराबाद फिरण्यासाठी. फर्स्ट आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये, जिथे सेल चालू होता, पण खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे काहीच ट्रायल नाही करू शकलो, काय नाही घेऊ पण नाही शकलो, खूप सारी जास्त गर्दी होती. आणि मग नंतर आम्ही थेट आलो वजिराबादमध्ये. आणि वजिराबादमध्ये पण खूप जास्त गर्दी होती, कारण की उद्या होतं रक्षाबंधन. सो त्यामुळे बायकांची खूप जास्त गर्दी होती ॲज युजल. तुम्ही बघू शकताय. मम्मीसुद्धा काय काय बघत होती, आय डोंट नो, तिलाच माहीत. गाईस तरी एवढा लेट झाला आहे, 3 तास आम्ही बाहेर आलो फिरायला, पण मम्मी काय दुकानातून येण्याचं नावच नाही घेत. आणि मग आम्ही घरी आल्यानंतर मम्मीने बनवलेली होती रताळ्याची पोळी, म्हणजे रताळे बॉईल करून त्याच्यामध्ये शुगर मिक्स करून मग त्याला गव्हाच्या पिठामध्ये, म्हणजे असं पुरणपोळी कसं बनवून सेम ॲज इट इज सेम तसंच ट्राय करून तिनं रताळ्याची पोळी बनवली. ती मी फर्स्ट टाईम ट्राय केली. आणि हे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स. सो तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक टू माय ब्लॉग.